हा रस्ता मला खूप आवडतो आणि वर्षातून अनेक वेळा मी या रस्त्यावर आलेलो आहे. मुसळधार जोरदार पाऊस पडतोय. कोणालाच माहीत नाही, स्थानिक माणसांनाच फक्त माहीत आहे. खोटी माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली या नदीचं नाव आहे नजारा मी तुम्हाला आता दाखवणार आहे इन 4, 3, 2, 1. इकडे ना रस्ता संपतो, समोर कृष्णा नदी आहे आणि तुम्हाला आता जे दाखवणार आहे ना, तुम्ही एकदम अचंबित व्हाल, तुम्ही एकदम सरप्राईज्ड व्हाल यार. गाडी इथे उभी केली. इथे ना मित्रांनो मंदिर होतं, आता रेनोव्हेशनचं काम चालू आहे. एक ओढा वाहतोय म्हणून पाण्याचा आवाज येतो ते बघा. हे झाड ना मुळे सकट, रूट सकट एकदम हे झालंय, अनरूट झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे. तर प्रकृतीची शक्ती जी आहे ना, तर आहे ना इथून एक रस्ता जातो, पायवाट आहे. इथून आहे ना गाडी जाऊ शकत नाही. हा गाडी जाऊ शकते जर तुमच्याकडे थार नाहीतर कुठली 4x4 कॅपेबल गाडी असेल. आता माझं आहे ना बिलकुल मन नाही करत आहे कॅमेरा थांबवायचं. काय करतात काका? काहीतरी दिसलं त्यांना. किती सुंदर आहे ना मित्रांनो. रान हळद आहे की नाही, बेस्ट रोड तर नाही बोलू शकत, बेस्ट पायवाट. किती सुंदर आहे, किती शांत आहे. हा रस्ता मला खूप आवडतो आणि वर्षातून अनेक वेळा मी या रस्त्यावर आलेलो आहे. काका कोणाला असा सुंदर रस्ता आवडणार नाही? बघा तर, बाजूला नदी वाहते. तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन, पण नदी आहे तिकडे आणि इथे आहे ना पूर्ण घनदाट जंगल आहे. मित्रांनो मजा येते की नाही तुम्हाला? काकांसोबत, दादांसोबत, मनालीसोबत आणि माझ्यासोबत आणि निसर्गासोबत. यार मला लाईक नको द्या, निसर्गाला लाईक द्या. निसर्गासाठी हा व्हिडिओ आहे ना डेडिकेटेड आहे, निसर्गासाठी बस. तर आता जसं पुढे आलो ना आम्ही, त्याचे जे वरचे झाडं होते ना ते क्लिअर झालेले आहेत आणि आता उजेड वाढलेला आहे. जर तुम्ही बसला असाल व्हिडिओ बघताना तर उठाल असा नजारा मी तुम्हाला आता दाखवणार आहे इन 4, 3, 2, 1. आहे की नाही बेस्ट नजारा? वाव, खतरनाक, अप्रतिम एकदम नजारा यार. ही आहे कृष्णा नदी असं म्हटलं जातं. पण कृष्णा नदी समोर दिसते ते क्षेत्र महाबळेश्वर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आपल्या की क्षेत्र महाबळेश्वरला पंचगंगेचा उगम झालेला आहे. इथून जर समोर कृष्णा नदी उगम पावली क्षेत्र महाबळेश्वरला तर ती तिथून खाली असली पाहिजे. मग ही नदी कुठली? गुगल मॅप सर्च करा, गुगल सर्च करा, खोटी माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली या नदीचं नाव आहे वेदगंगा. कोणालाच माहीत नाही, स्थानिक माणसांनाच फक्त माहीत आहे. आणखी आता हल्लीचं ज्ञान म्हणजे गुगल बाबा सांगेल ते खरं. आता गुगल बाबा काय सांगतायत की ही मॅपवर दाखवतायत की ही कृष्णा नदी आहे. सगळ्यांना माहीत काय आहे की कृष्णा नदी तर पंचगंगेचा उगम क्षेत्र महाबळेश्वरला झाला आहे. क्षेत्र महाबळेश्वर समोर दिसतं आहे. क्षेत्र महाबळेश्वरमधून उगम पावलेली नदी पूर्वाभिमुखी आहे. ती पूर्वेला जाते. मग इथून खाली कृष्णा नदी आहे. ही नदी कुठली? ही आहे वेदगंगा. वेदगंगा. हां, त्या पलीकडं कृष्णा नदीची पंचगंगेचा उगम झाला आहे. कृष्णा आणि कोयना पूर्वेला व्हायला लागल्या. सावित्री, गायत्री आणि सरस्वती कोकणात गेल्या. मग ही कुठली? तर ही आहे वेदगंगा. अपोजिट साइडला आहे ना. आणि ही वेदगंगा नदी नंतर कृष्णा नदीला जाऊन या बलकवडी डॅम मध्ये तो संगम गेला. बलकवडी डॅम कडे. हा मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, आहे की नाही सुंदर? वाव यार,
वाव. आता माझ्याकडे ना बिलकुल शब्द नाही आहे. आवडतोय ना व्हिडिओ? आवडला पाहिजे, निसर्गासाठी आवडला पाहिजे. ज्यांना निसर्ग नाही आवडत ना त्यांना पण हा व्हिडिओ आवडणार. आणि ज्यांना निसर्ग आवडतो ना ते स्वतः येतील इकडे. तुम्ही कॉमेंट करा, आपण कॉमेंटमध्ये बोलूया कसं यायचं, कुठून यायचं, कोणाला भेटायचं इथे येऊन. मी सगळं सांगेन. अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे, तुम्ही पूर्ण बघा. हे मस्त मस्त शॉर्ट्स मी आता अपलोड करतोय ते बघा. मित्रांनो, आता आम्ही आहे ना या सुंदर लोकेशनला बाय बाय बोलून निघतो. बिकॉज तो बघा तिथून आहे ना पाऊस येतोय आणि जोरदार पाऊस आता चालू झालेला आहे. वाव, चला आता पळूया. आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. तर ना सगळे भिजलेले आहेत. काका भिजलेले आहेत, दादा भिजलेले आहे. मनाली आता सुकवते स्वतःला. आणि पाऊस बघा, हे बघा मुसळधार जोरदार पाऊस पडतोय. इग्निशन ऑन करतो गाडीचा, AC ऑन करतो, हे फॉग घालवतो. जाईल आता बघा, आता फॉग जाईल, क्लिअर होऊन जाईल आता. ओ काय तलवार ड्रॉ केली आहे काकांनी. वा, असंच केलंय मी, सुचलं नाही तलवारी त्यावर. आहेत की नाही आपले कलाकार काका. हे बघा, चला आता हे पण आहे ना एकदम क्लिअर झालेलं आहे. आपली जर्नी कंटिन्यू करूया पावसात. आता या मुसळधार पावसात ना आपली रिटर्न जर्नी चालू करूया, घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं नाव. तर बोला सगळ्यांनी, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. कुंभळजाई माते की जय. जय. कुंभळजाईचं मंदिर आहे ना हे. चला तर मित्रांनो, रिटर्न जर्नी आता मी तुम्हाला येते वेळी सगळं ऑलमोस्ट दाखवलेलं आहे. तर रिटर्न जर्नी दाखवून काही इतकं काही नाही, पण जर काही इम्पॉर्टंट वगैरे असेल तर मी तुम्हाला दाखवेन. मित्रांनो, फायनली रिटर्न जर्नीमध्ये आम्हाला दिसला आहे मोर. दिसतोय तुम्हाला? वाव, किती मोठा आहे. नॅचरल ब्युटी यार. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणजे मोर आम्हाला दिसलेला आहे. आपल्या श्रीकृष्णांचा लाडका पक्षी म्हणजे मोर आम्हाला दिसलेला आहे. आणि आमचा फेवरेट पक्षी म्हणजे मोर आम्हाला दिसलेला आहे. आम्ही आहे ना फिमेल पिकॉक साऊंड लावलेले आहेत. आणि आता बघा तो बघतोय. आम्ही या मोबाईलवर लावलेत सॉंग्स. आता बघा, ये ना बाई, थोडं जवळ यार मित्रा प्लीज.